एका साधा कुटुंबामध्ये जन्मलेला तरुण तो जेव्हा मोठा होतो तो मोठे मोठे स्वप्न पाहतो। त्याला वाटतं आपणही खूप श्रीमंत असावं, हिरो हिरोईन आपण यांनी आपल्या पाठीमागं फिरावं आणि अगदी तशाच पद्धतीनं त्याचं जीवन बदलतं आणि तो एका हिरोनीला एका रात्रीसाठी 7 करोड रुपये देतो। मुंबईवरून तिला चेन्नईला येण्यासाठी एक प्रायव्हेट जेट पाठवतो, प्रायव्हेट विमान पाठवतो आणि ते विमान मुंबईवरून त्या हिरोईनला घेऊन चेन्नईला उतरतं आणि चेन्नईला ज्या ठिकाणी उतरतं तिथून तिला जाण्यासाठी दुसरं हेलिकॉप्टर हे एअरपोर्टवर तयारच असतं आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून ती थेट पोहोचते त्या हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलमध्ये तो व्यक्ती त्या हिरोईनला भेटणार होता। ती हिरोईन त्याला भेटते, त्याच्यासोबत रात्र रंगीन करते आणि संध्याकाळी परत त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसून चेन्नईच्या एअरपोर्टवर येते आणि एअरपोर्टवर आला की त्या प्रायव्हेट विमानानं परत मुंबईला येते। एका हिरोईनसाठी त्यानं एवढे मोठे करोडो रुपये खर्च केले होते। ही हिरोईनच काय, त्यानं अशा कित्येक हिरोईनला आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता। हिरो हिरोईन तर सोडा, अनेक देशातले राजकीय नेते सुद्धा त्यांना फसवले होते। अशाच एका महाठगाची गोष्ट आपण पाहणार आहोत। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही गोष्ट आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीची। आपल्या दिल्लीमध्ये राहणारी एक महिला आहे आणि तिचं नाव आहे आदिती सिंग। आदिती सिंग हिला 15 जून 2020ला दुपारी एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो फोन उचलण्या अगोदरच ती पाहते तर ट्रू कॉलरवर एक नाव येतं आणि ते नाव असतं भारतीय सुरक्षा विभागाचं आणि त्या ठिकाणाहून कॉल आल्यानंतर ती आदिती सिंग फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर समोरून व्यक्ती बोलतो, हॅलो मेरी बात आदिती सिंग से हो रही है? ती म्हणती यस हो रही है, क्या कहना चाहते हो? तर तो सांगतो की मला तुमच्याबद्दल सगळं काही माहिती आहे। तुमचा नवरा जो जेलमध्ये आहे त्याला सोडवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करू इच्छितो, कारण की सध्या देशामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे आणि लॉकडाऊन काळामध्ये जर त्यांना जेलमधून बाहेर काढलं तर नक्कीच त्यांची मदत आपल्या सरकारी गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला होईल आणि त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे। जर तुम्ही आम्हाला मदत केली तर नक्कीच आम्ही त्यांना बाहेर काढू शकतो। आता त्या आदिती सिंगसाठी ही एक खूप सुखद गोष्ट होती, आनंदाची बातमी होती, कारण की तिचा नवरा 2017मध्ये एका मोठ्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये गेला होता तिहाडच्या आणि तिहाड जेलमध्ये असतानाच ती आदिती सिंग एकटीच तिच्या घरी राहायची आणि त्याला सोडवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले होते पण ते प्रयत्न यशस्वी होत नव्हते आणि तेवढ्यातच हा फोन आला होता। त्यामुळं तिला आनंद झाला होता की आता आपला नवरा जेलमधून बाहेर येईल। आता हे सगळं बोलणं झाल्यानंतर तो फोनवर बोलणारा व्यक्ती सांगतो की ही माहिती तुम्ही कोणालाही सांगू नका, ही माहिती अतिशय गोपनीय आहे, ही फक्त तुमच्यामध्ये आणि आपल्यामध्येच गोष्ट राहील। मग ती म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी एवढं का प्रयत्न करता? मग तो म्हणतो तसं काही नाही, सध्या देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळं त्यांची सध्या गरज आहे आणि त्यांना बाहेर काढणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आता ही महिला भारावून जाते, त्याला ठीक आहे म्हणते आणि काही तासानंतर पुन्हा एकदा कॉल येतो की आम्ही त्यांना सोडवण्यासाठी सगळ्या काही परवानग्या या त्या गोष्टी घेत आहोत आणि नक्कीच काही दिवसांमध्ये ते बाहेर येतील। मग ती म्हणते धन्यवाद, तुमचे खूप आभार होतील तुम्ही जर त्यांना बाहेर काढलं तर। तो व्यक्ती म्हणतो की तसं काही नाही आभार वगैरे, पण यासाठी काहीतरी थोडाफार खर्च येईल, तो तुम्हाला द्यावा लागेल। आता तिला पैशाची काही कमी नव्हती, कारण की तिचा नवरा हा एक उद्योगपती होता आणि एक मोठा घोटाळा करून जेलमध्ये गेलेला होता। मग सुरुवातीला तो जो व्यक्ती होता त्यानं सांगितलं की 20 कोटी रुपये मला या अकाउंटवर ट्रान्सफर करून पाहिजेत। आता 20 कोटी रुपये एवढी रक्कम त्या महिलेनं लगेचच काही तासांमध्ये जमा केली आणि त्या व्यक्तीला त्यानं जो अकाउंट नंबर दिला त्या अकाउंट नंबरवर पाठवले। आता अकाउंट नंबरवर पाठवल्यानंतर पुन्हा एकदा दोघांचं बोलणं सुरू झालं, कधी सोडणार काय सोडणार? तो म्हणतो की तुमच्या नवऱ्याला जेलमधून सोडणं बाहेर काढणं एवढं काही सोपं नाही आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहोत, पण ही माहिती कोणाला सांगू नका,
ही गोपनीय माहिती आहे आणि आम्ही त्यांना चांगल्या कामासाठीच बाहेर काढणार आहोत. मग असं करत करत तो त्या महिलेकडे पैसे मागत होता आणि ती महिला त्या व्यक्तीला समोरच्या पैसे पाठवतच होती. असं करत करत त्या जो व्यक्ती आहे त्यानं त्या महिलेला 200 कोटी रुपयाला गंडवलं होतं. 200 कोटी रुपयाला चुना लावला होता. आता त्या महिलेनं 200 कोटी रुपये त्या माणसाच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि तरीसुद्धा त्या महिलेला वाटत होतं की आता तरी आपला नवरा बाहेर येईल. तिला माहीत नव्हतं की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळं तिने कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार किंवा गुन्हासुद्धा दाखल केला नव्हता. पण बातमी उघड तेव्हा झाली जेव्हा ईडीची नजर त्या अकाउंटवर पडली. कारण की ईडीला माहिती मिळाली की अशा पद्धतीनं 200 कोटी रुपये ह्या अशा महिलेच्या अकाउंटमधून आत्तापर्यंत ट्रान्सफर झालेत. म्हणजे एका वर्षामध्ये 40 वेळा ही ट्रान्सफर झालेली रक्कम आहे हे त्या ईडीच्या लक्षात आलं आणि ईडीनं त्या महिलेला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर गोष्ट समजली की हिचा नवरा 2017मध्ये एक मोठा घोटाळा करून आधीच जेलमध्ये आहे आणि आता या महिलेनं नवीन काय घोटाळा केला आहे, एवढी सगळी रक्कम कोणाला आणि कशासाठी ट्रान्सफर केली तिची कसून चौकशी ईडी करत होती. आता या चौकशी दरम्यान सुरुवातीला ती जी आदिती सिंग आहे ती उडवाउडवीची उत्तरं देत होती आणि ईडीसमोर उडवाउडवीची उत्तरं चालत नाहीत कारण की त्यांच्याकडं सगळे काही डिटेल्स अगोदरच असतात. मग या महिलेला जेव्हा कसून विचारण्यात आलं तेव्हा तिनं खरं सांगितलं की अशा पद्धतीनं एक मला कॉल आला होता आणि केंद्रीय सचिव असल्याचं त्याने सांगितलं आणि मी अशा पद्धतीनं तुमच्या नवऱ्याला बाहेर काढेल असं सगळं काही तिनं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आता ईडी अधिकाऱ्यांनी जेव्हा या संपूर्ण कॉल डिटेल्सचा तपास केला तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हा जो कॉल होता तो एक मोबाईल नंबरचा कॉल होता, पण एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो कॉल जो ओरिजिनल नंबर आहे तो समोरच्या व्यक्तीला जात नव्हता, तो एका लँडलाईनचा नंबर असल्याचा जायचा. म्हणजे एका सॉफ्टवेअर मार्फत ती हेराफेर केली जायची आणि अशा पद्धतीनं नंबराची आदलाबदल व्हायची आणि ज्या कोणत्या व्यक्तीला नंबर जायचा त्याला वाटायचा हा सरकारी नंबर आहे म्हणून तो समोरचा व्यक्ती फसायचा. जेव्हा पोलिसांनी त्या खऱ्या कॉलची डिटेल्स काढल्या, खरा कॉल कोणाचा आहे, खरा कॉल कुठून आला त्याची सगळी तपासणी केली तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला. कारण की तो कॉल आला होता दिल्लीच्या तिहार जेलमधून. तिहार जेलमधून हा कॉल आला होता आणि जेलमधून अशा पद्धतीनं कॉल कोण करू शकतं. जेव्हा पोलिसांनी याचा तपास केला तेव्हा त्यांच्या समोर नाव आलं ते म्हणजे सुकेश चंद्रशेखर याचं. आणि सुकेश चंद्रशेखर हा एक खूप मोठा ठग होता. पोलिसांनी सुद्धा या अगोदर त्याला अशाच ठगीमध्ये बनवाबनवीच्या प्रकरणामध्ये पकडून त्याला अटक केली होती. त्याला अटक करण्यामागचं कारण हे होतं की जेव्हा जयललिता यांच्या पक्षचिन्हाचा वाद सुरू होता 2 गटामध्ये तेव्हा तो पक्षचिन्ह मिळवून देण्यासाठी एका गटाला त्यांना सांगितलं की तुमचं पक्षचिन्ह मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो कारण की निवडणूक आयोगामध्ये माझी चांगली ओळख आहे, माझं चांगलं दररोजचं उठणं बसणं आहे आणि मी तुमच्या एका एवढ्या ठराविक रक्कममध्ये 50 करोड रुपयामध्ये तुमचं चिन्ह तुम्हाला मिळवून देऊ शकतो. सगळ्या पद्धतीनं तो प्लॅन ठरला होता. दिल्लीला एका मोठ्या हॉटेलमध्ये मीटिंगसुद्धा झाली होती. काही अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आले होते, पण त्यावेळी तो पकडला गेला होता आणि तेव्हा त्याला तिहारच्या जेलमध्ये टाकलं होतं. आणि आतासुद्धा त्याच्यावर 200 कोटी रुपयाची फसवणुकीचा प्रकार त्याच्यासोबत घडला होता आणि तो जेलमध्ये होता. त्याची कसून चौकशी सुरू होती. तेव्हा समजलं की हा जेलमध्ये राहून अशा पद्धतीनं कामं करायचा आणि जेलमध्ये त्याच्याकडं मोबाईलसुद्धा होता. म्हणजे 40 कायद्यांसाठी जो एक जेल असायची ती फक्त त्याच्या एकट्यासाठी असायची. कारण की करोड रुपये खर्च तो जेलमध्ये राहण्यासाठी करायचा. अनेक अधिकारीसुद्धा त्याच्या संपर्कात होते आणि त्यामुळंच त्याच्याकडं मोबाईलसुद्धा आला होता अशी सुद्धा माहिती मिळाली. आता या सुकेश चंद्रशेखर याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा समजलं की हा जो सुकेश चंद्रशेखर आहे यांनी या अगोदर जयललिता यांच्या त्या पक्षचिन्हाच्या बाबतीत त्यांना फसवलेलं होतंच. पण जेव्हा हा इकडं बाहेर होता तेव्हा करुणानिधी यांचा नातू असल्याचा सुद्धा तो सांगायचा.
करुणानिधी यांचा नातू असल्याचा सांगायचा। त्याच्याकडे एक पॉश गाडी होती, त्या गाडीवर लाल दिवा असायचा, सिक्युरिटी असायची मागं पुढं, आणि असा सगळा ताफा घेऊन तो शहरामध्ये विविध राज्यामध्ये फिरायचा। आणि लाल दिवा पाहून अनेक लोक त्याला सल्यूट मारायचे, कुठल्याही पद्धतीनं त्याला काही विचारत नव्हते, आणि अगदी तो बिनधास्तपणे लोकांना ठकायचा, लाखो रुपये करोड रुपये लोकांकडून उखळायचा। आता हा जो सुकेश चंद्रशेखर आहे तो मूळचा तामिळनाडूचा आहे। तामिळनाडूमधील मुद्देरी नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये त्याचा जन्म झाला आहे। त्याचे आई वडील, त्याचा परिवार याच गावामधला होता। आता या सुकेश चंद्रला जेव्हा लहानपणी एका मोठ्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवलं होतं, त्याच्या वडिलांची एवढी ऐपत नव्हती की त्याला एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकवायला पाठवावं, पण तरीसुद्धा जीवाचं रान करून त्यांनी त्या शाळेमध्ये त्याला शिकायला पाठवलं। ज्या शाळेमध्ये फक्त बिझनेसमन, उद्योगपती, करोडपती असे लोक शिकायचे, त्या शाळेमध्ये हा सुद्धा शिकायचा। याचे वडील त्याला स्कूटरवर सोडायचे। मग त्यानं तिथून स्वप्न पाहिले होते की आपण गरीब म्हणून जन्मलोत, पण गरीब म्हणून मरणार नाही, एक दिवस करोडपती बनू। असं करत असताना तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यानं काय केलं, एका मोठ्या पोलीस इन्स्पेक्टर अधिकाऱ्याचं म्हणजे IG लेवलच्या अधिकाऱ्याचं एक डुप्लिकेट पत्र बनवलं, एक लायसन्स बनवलं की राज्यामध्ये, देशामध्ये तुम्हाला कुठेही फिरायचा अधिकार आहे, असं एक त्यानं कॉपी बनवली आणि ती कॉपी घेऊन तो विविध ठिकाणी बिनधास्तपणे फिरायचा। आणि त्याला कोणी विचारलं की तुमच्याकडे लायसन आहे का, आहे का, की लगेच तो सर्टिफिकेट दाखवायचा आणि म्हणायचा माझ्याकडे अशा अशा पद्धतीची एकदम गृह मंत्रालयाकडची एका मोठ्या अधिकाऱ्याचं पत्र आहे, ते घेऊन मी कुठंही फिरू शकतो। आणि अगदी त्याच पद्धतीनं तो बिनधास्तपणे फिरायचा आणि त्याचे काही असे रिकामे धंदे आहेत तो त्या पद्धतीनं करायचा। मग एक दिवस असंच करता करता तो त्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे पोहोचला मोठ्या, आणि त्यानंच त्याला ज्यावेळेस पकडलं तेव्हा त्यानं पत्र दाखवलं आणि त्या पत्रावर स्वतः त्याच अधिकाऱ्याची खोटी साईन होती, खोटे हस्ताक्षर होते। त्यांनी लगेच ओळखलं, ते म्हणे तू एवढ्या दिवस हे पत्र घेऊन फिरत होतो आणि तुला माहिती आहे हे पत्र कोणाचं आहे, ते पत्र तू दाखवलंस, ते पत्र माझंच आहे आणि तू माझी खोटी साईन घेऊन फिरतोस। तेव्हासुद्धा त्याला जेलमध्ये पाठवलं होतं, पण त्याला काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर जामीन मंजूर झाला होता आणि तेव्हा त्याची सुटका झाली होती। मग त्यानं अशाच पद्धतीनं लोकांना फसवणं चालू होतं, कधी जयललिता काय, कधी करुणानिधी काय, अशा पद्धतीनं त्यानं करोड रुपये कमवले होते। आणि याच माध्यमातून जी तामिळनाडूची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे लीना मारिया पाल हिच्यासुद्धा तो संपर्कात आला होता। लाल दिव्याच्या गाडी मागं सिक्युरिटी घेऊन फिरत होता। तिला सांगितलं की मला तुझ्यासोबत एक चित्रपट बनवायचा आहे आणि त्याच्यावर करोड रुपये खर्च करायला मी तयार आहे। आता या हिरोईनला त्यानं सोबत घेतलं आणि तिच्यासोबतसुद्धा त्यानं अनेक रात्रा रंगीन केल्या। आता त्याला नाद लागला अजूनही जास्त पैसे कमवायचा आणि अशा पद्धतीनं त्यानं पैसे कमवत गेला। आणि मग जे जयललिता यांचं पक्षाचं चिन्हाचं मॅटर होतं त्यामध्ये जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्या महिलेला, आदिती सिंग यांना 200 करोड रुपयाला या सुकेश चंद्रशेखर यांनी फसवलेलं होतं। आणि अगदी बॉलिवूडची अभिनेत्री जी आहे जॅकलीन फर्नांडिस, हिलासुद्धा त्यानं करोड रुपयाचे बक्षिसं दिलं होते, भेटवस्तू दिल्या होत्या। त्यामध्ये मांजरी काय, घोडे काय, तिच्या परिवारातल्या सदस्यांना इतर वस्तू काय। तिला मुंबईवरून चेन्नईला येण्यासाठी स्पेशल एक विमान पाठवण्यात आलं होतं आणि ते विमान चेन्नईला आलं की त्या एअरपोर्टवरून एक हयात हॉटेल आहे चेन्नईला, त्या हॉटेलमध्ये येण्यासाठी प्रायव्हेट हेलिकॉप्टरसुद्धा बुक केलं होतं। अशा पद्धतीनं त्यानं अनेक हिरोईन यांच्यासोबत अशा पद्धतीनं संबंध ठेवले होते आणि करोड रुपये त्यांच्यावर उधळले होते। आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे, तरीसुद्धा तो कशा पद्धतीनं फसवणूक करतोय हे सुद्धा उघड झालं होतं। त्यामुळं आता त्याच्या सगळ्या काही ज्या सुरक्षा, त्याची जी काही आता त्याला ज्या जेलमध्ये ठेवलं होतं त्याच्यावर आता करडी नजर आहे आणि त्यानं अजून अशी कोणाची फसवणूक करू नये म्हणून त्याला चांगल्याच जरा ताब्यात घेतलंय। आता तो कोणालाही फसवू शकत नाही। अशा या देशातल्या सगळ्यात मोठ्या महाठगाची ही गोष्ट आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।